अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। हिंदूंचा जवळपास 500 वर्षांपासूनचा हा संघर्ष आता सफल होतोय। याच निमित्ताने जय महाराष्ट्रचा जय श्रीराम हा विशेष कार्यक्रम। तर अयोध्येमध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही दिवसच उरलेले आहेत आणि यासाठी जोरदार तयारीही सुरू झालेली आहे। रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक चित्रकारांनाही निमंत्रण देण्यात आलेले आहे। श्रीराम मंदिराच्या 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला देशभरातून 20 चित्रकारांना निमंत्रित करण्यात आलेले आहे। यामध्ये पैठणचे सुपुत्र सध्या कामानिमित्त पुण्यात वास्तव्यात असणारे सोमनाथ बोठे यांना देखील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने निमंत्रित करण्यात आलेले आहे। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूया। अयोध्येमध्ये श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे पैठणचे रहिवासी असलेले आणि सध्या पुण्यात राहणारे, आपल्या व्यवसायानिमित्त आपल्या कामानिमित्त पुण्यात राहणारे सोमनाथ बोते यांना श्रीराम ट्रस्टकडून आमंत्रण आलेलं आहे। आपण त्यांच्या सोबत आहोत, संवाद साधणार आहोत। ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत आणि त्यांच्या कामामुळेच त्यांना हे निमंत्रण भेटलेलं आहे। ज्यावेळेस आपल्याला कळालं की तुम्ही 22 तारखेला अयोध्येमध्ये असणार आहेत, त्यावेळेसच्या तुमच्या भावना काय होत्या? नक्कीच फार अभिमान होता। म्हणजे मी आत्तापर्यंत माझा जो कलाप्रवास 20 वर्षापासून मी व्यावसायिक चित्रकार म्हणून काम करतोय, पण श्रीरामाचं ज्यावेळेला मला बातमी कळाली की मला तिथं हजर राहता येईल, मला तिथलं माझी कला त्या दरबारी सादर करता येईल, तर नक्कीच तो माझ्यासाठी आत्तापर्यंत माझ्या कलेची ती खूप मोठी पोचपावती होती। मी भाग्यशाली आहे की मला तिथं उपस्थित राहता येईल आणि माझी कला लोकांसमोर मला ती प्रेझेंट करता येईल। नक्कीच। तर आपण किती तारखेला इथून अयोध्येच्या दिशेने जाणार आहात आणि तिथं गेल्यानंतर आपलं एकूण वेळापत्रक कसं असणार आहे? 17 तारखेला आम्ही इथनं जाणार। 18 तारखेपासून आमचं काम चालू होईल तिथे। हे पेंटिंग आहे, हे पेंटिंग मी अयोध्येसाठीच तयार करतोय। हे पेंटिंग आणि तिथे गेल्यानंतर एक चित्र मला करायचं कॅनव्हासवरती, ते तिथं कायमस्वरूपी अयोध्या मंदिरात म्हणा किंवा तिथं काय आर्ट गॅलरी असतील तिथं ते कायमस्वरूपी डिस्प्ले राहील। 5 दिवस आमचं फक्त तेवढंच काम असेल। 5 दिवसात आम्हाला 2 चित्र तिथं कंप्लीट करायचे आहेत, जे लोकांसमोर लाईव्ह करायचे आहेत। म्हणजे ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठा असेल तोपर्यंत ते आम्हाला ते सादर करायचे आहेत। आम्ही ॲज अ व्हॉलंटियर तिथे असणार आहोत आणि लोकांना ते सांगणार की हा आपल्या भारत देशाची एवढा समृद्ध आहे। हे सगळे आर्टिस्ट असतील, माझ्याबरोबरचे काही सिनियर्स असतील, असे बरेच प्रकारचे तिथं आर्ट इव्हेंट असतील, कल्चरल ॲक्टिव्हिटी असतील, त्या सगळ्या तिथं अनुभवायला मिळतील आणि छान वाटतंय। म्हणजे की तिथे गेल्यानंतर हे सगळ्या गोष्टी लाईव्ह आपण बघणार आहोत। मंदिर तर आहेच आहे, त्याबरोबर आपली कलाही तिथे आहे। हे जे आपण चित्र रेखाटलेलं आहे, अतिशय सुंदर हे चित्र आहे। शरयू नदी आहे आणि त्याच्या काठावरील रामलल्लाचं मंदिर आपण रेखाटलेलं आहे। तर हे याच्यातून आपण काय दाखवण्याचा प्रयत्न करताय? ॲक्च्युली जसं आपण वाराणसीला जे घाट असतात तिथं रात्री रोज आरती असते बघा, गंगा आरती असते, तसं शरयू नदीच्या तिथे पण असतेच आरती। तर मी हे नाईटचं लँडस्केप दाखवतोय, पण हे मी कम्प्लीट रिअलिस्टिक नाही दाखवलेलं, हे माझ्या स्टायलायझेशनमध्ये करतोय। मी ही गंगा आरती दाखवणार आहे। आता हे कम्प्लीट झालेलं नाही आहे अजून, पण ही गंगा आरती आहे। तर हा सब्जेक्ट मुळात तिथला असल्यामुळं तो मला जास्त अपील झाला की माझा घाट सब्जेक्ट आहेच, आधीपासून मी त्या पद्धतीत काम करतो। मी मूळचा पैठणचा आहे, तर तिथे आमच्याकडे घाट वगैरे आहेत नाथ मंदिराच्या बाजूला वगैरे, तर ते इनडायरेक्टली मला ते काशीचा घाट म्हणा किंवा शरयू नदी असे प्रत्येक ठिकाणचं मला खूप आवडतं आणि मी ते रेग्युलर करतो। तर त्यातलंच हे एक चित्र आहे। ज्या क्षणाची देश आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण येत्या 22 तारखेला येऊन ठेपलेला आहे आणि आपण तिथं उपस्थित राहून हे सगळं अनुभवणार आहे आणि हे सगळं तुमच्या कामामुळे, तुमच्या कलेमुळे झालेलं आहे। तर काय सांगाल? नक्कीच। आता हे म्हणायचं की आपण आईवडिलांची पुण्याई आणि काहीतरी आपले पूर्वजन्मीचे पुण्य म्हणावं लागेल की मला अशा ठिकाणी आमंत्रित केलं आहे। कारण रेग्युलर कलाकाराला ह्याच्यापेक्षा कुठली गोष्ट आनंदाची असू शकते? श्रीरामाच्या दरबारात तुम्हाला तुमची कला प्रेझेंट करायची आहे,
500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जर श्रीरामाचं मंदिर आपल्या हयातीत तयार होतं आहे आणि आपण तिथं साक्षीदार होणार आहोत. नुसतं साक्षीदार नाही तर मला माझी कला तिथं प्रेझेंट करायची आणि ती कायमस्वरूपी त्या मंदिर ट्रस्टला ती राहील तिथे. आपण कधी गेलो की ती बघता येईल. ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली असू शकते. फार फार आनंद आहे मला ह्या गोष्टीचा. त्यामुळं मजा येते आणि मी खूप उत्साही आहे मला जाण्यासाठी तिथे. नक्कीच. तर हे आहेत सोमनाथ बोते. त्यांच्या डोळ्यातील आनंद मी इथं बसून अनुभवत आहे. जय महाराष्ट्रशी आपण संवाद साधला त्याबद्दल आपले आभार आहे. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. दरम्यान चित्रकार सोमनाथ यांच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रियाही आलेल्या आहेत, पाहूयात. हो, ॲक्च्युली आमच्या फील्डमध्ये बाकी फील्डला जसं गायक किंवा डान्सर वगैरे ज्या लोकांना बोलवलं जातं गव्हर्नमेंटचे काही इव्हेंट असले की, पण तसं चित्रकारांना तेवढा मान सन्मान आत्तापर्यंत मिळताना नाही दिसला मला. पण आत्ता ह्या कार्यक्रमात एवढा मोठा इव्हेंट होतोय आणि आवर्जून चित्रकारांना इन्व्हाइट केलं आहे आणि तिथे जाऊन चित्र करणं, रामलल्लाच्या दरबारात जाऊन चित्र करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एक चित्रकार म्हणून मला खूप आनंद होतोय. खरं तर आम्ही या सोसायटीत मागच्या 4 वर्षापासून राहतो आहे एकत्रितपणे. आमची सोसायटी सनशाईन हिल्स हे एक प्रकारे एक आमचं कुटुंबच आहे आणि या कुटुंबातील हे आमचे प्रमुख सदस्य आहेत बोते कुटुंब. आणि बोते कुटुंबीय हे दोन्ही पती-पत्नी हे चित्रकार आहेत आणि हाडाचे चित्रकार आहेत आणि आम्ही यांची चित्रकारिता पहिल्यापासून पाहत आलो आहे आणि या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हे चित्रकार आहेत आणि हे अतिशय म्हणजे त्यांच्या चित्रांमध्ये एक धार्मिक टच असतो आणि ते लोकांना खूप आवडतं आणि त्यामुळं आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे आम्हाला अभिमान आहे की या बोते साहेबांना या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलं. ते आमच्या सोसायटीवाल्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर याच संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात. आपण आता सोमनाथ बोटे आणि प्रतीक्षा बोटे हे दोघेही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत, पती पत्नी आहेत आणि आपण त्यांच्या आत्ता घरात आहोत. हे त्यांचं छोटंसं घर आहे आणि त्या घरामध्ये पूर्ण घरात आपण पाहिलं तर चित्र रेखाटलेले आहेत आणि सगळीची सगळी चित्र ही आध्यात्मिक आहेत आणि याचीच कुठेतरी पोचपावती म्हणून सोमनाथ बोटे यांना श्रीराम मंदिर ट्रस्टने 22 तारखेचा जो सर्वात मोठा कार्यक्रम होणार आहे, श्रीराम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे, त्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेला आहे आणि ते दोघेही पती पत्नी खूप खूप आनंदी आहेत. आणि आपण पाहू शकता की हे जे चित्र आहे हे शरयू नदीकाठचं रामलल्लाचं मंदिर आहे असं त्यांनी चित्र रेखाटलेलं आहे आणि अशी अनेक चित्र या ठिकाणी त्यांनी रेखाटलेले आहेत. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.